अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज एक नवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. हे सगळ्यांशी जुडलेला हा विषय आहे आणि हा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक जरूर करा. ही माहिती सगळ्यांसाठी, सगळ्यांना सारखीच आहे आणि तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत अन्न हे सगळ्यांसाठी अन्न एवढं महत्त्वाचं आहे. अन्नाशिवाय आपलं जीवन नाही. अन्न जर नसेल तर आपण जगू शकत नाही. तर हे सगळ्यांसाठी, लहानपासून तर मोठ्यापासून, हे स्वयंपाकाबद्दल आणि अन्नाविषयी आज मी खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे. बघा, प्रत्येक महिलांनी स्वयंपाक करताना आपलं चांगलं स्वयंपाक करत असतात. आपल्या मुलांसाठी, पतींसाठी, घरच्या सगळ्या मंडळीसाठी महिलांनी आपली पूर्ण मेहनत दिवस रात्र स्वयंपाकामध्ये लावतात, की आपलं स्वयंपाक चांगलं बनवून पौष्टिक बनवावं आणि आपल्या मुलांचं आरोग्य चांगलं राहावं, पतीचं आरोग्य चांगलं राहावं. ही प्रत्येक महिलाने स्वयंपाक बनवत असते आणि आपल्या परिवारासाठी बनवत असते. पण काही बघा, कधी-कधी आपण पूर्ण सगळी मेहनत करतो. जेवढं काही आपल्या मेहनतीनं, आपल्या विवेकनं, आपल्या बुद्धीनं जेवढं आपण करायचा प्रयत्न करतो, सगळंच मेहनत तेवढीच लागते, साहित्य तेवढंच लागतं, करण्याचं वेळ तेवढंच लागतं. तरी पण काय होतं, की आपण केलेलं स्वयंपाकाला, अन्नाला कधी-कधी आपल्या मनासारखं चव भेटत नाही, जे आपण करतो. मग ते चव नसल्यामुळे मग एवढं महिलांनी मेहनत करते. दिवस-रात्र डोकं लावून, बुद्धीनं, आपल्या शरीरानं न बसता सगळं एवढं स्वयंपाक करून सुद्धा एवढं चव लागत नाही. कधी-कधी काय होतं, की त्या अन्नाला चवच लागत नाही. ते मग मग एवढं मेहनत करून सुद्धा त्या महिलेनं त्यांचे ताणे घ्यावं लागतं. पतींचे, सासू-सासऱ्यांचे, इतर लोकांचे ताणे घ्यावं लागतं. त्यांना सहन करावं लागतं. मेहनत तर तेवढीच आहे. मेहनत काही कमी नाही. चव लागलं तरी अन्नाला तेवढीच मेहनत लागते, नाही लागलं तरीही पण तेवढीच लागते. पण काही कारणाने अन्न पहा आपण करतो, पण आपल्या मनासारखं त्या अन्नाला चव येत नाही कधी-कधी. मग ह्याच्या मागे सुद्धा खूप शास्त्रीय कारणे आहेत. हे आपल्याला मी आज खूप महत्त्वाची माहिती सांगत आहे. कोणीच अशा माहिती कोणी सांगत नाहीत. ह्याच्या मागचे कारण हे आहेत, की आपण स्वयंपाक करताना आपण पॉझिटिव्ह विचार करत नाही. आपण रागामध्ये, गलत विचारानं, गलत सोच आपल्या मनामध्ये असते. मग आपण मन प्रसन्न नसते. स्वयंपाक करताना ज्या महिलाचं मन जर प्रसन्न असेल, तर तो स्वयंपाक सुद्धा प्रसन्न म्हणजे चांगलं होणार नाही. ज्या महिला प्रसन्न नसतात, त्या महिलाच्या मनामध्ये दुःख आहे, त्या महिलाच्या मनामध्ये अपमान केलेला आहे, त्या महिला दुःखी आहेत, त्या महिला खूप आतून तुटलेल्या आहेत. मग त्या कसं तरी कर्तव्य आहे म्हणून ते स्वयंपाक करायला गेले, तर मग त्या अन्नाला चव येत नाही. याच्या मागचं हे पण कारण आहे. आणि दुसरं कारण म्हणजे आपण स्वयंपाक करताना आपण एखाद्या देवांचं मंत्र घ्या. म्हणजे तुम्ही कोणत्या देवाला मानता? जर तुम्ही स्वामी समर्थाला मानत असाल, तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे मंत्र तुम्ही मनामध्ये स्मरण करत राहा. जर तुम्हाला स्मरण करणं जर शक्य नसेल, म्हणजे माणूस काय करतात, थोडा वेळ 1-2 मिनिटं आपण स्मरण करतो आणि विसरून जातो. मग एखादी YouTube असेल तुमच्याकडे, एखादी अशी किट असेल, युनिट असेल, तर तुम्ही असं लावून सोडून द्या, की ते मंत्र स्वयंपाक करते वेळेस ते मंत्र चालूच असायला पाहिजे. किंवा गायत्री मंत्र लावा किंवा तुम्ही अन्नपूर्ण देवीचं मंत्र, अन्नपूर्ण देवीचं मंत्र तुम्हाला येत नसेल तर अन्नपूर्णा देवी मंत्र असं तुम्ही Googleवर किंवा YouTubeवर घातला तर तुम्हाला भरपूर असं व्हिडिओ येईल. तर एखादी मंत्र असं एक 15-20 अर्धा तासाचा एक मंत्र लावून सोडून द्या आणि मग तुम्ही स्वयंपाक करा. तुम्ही पण त्या मंत्राचा आवाजाने गुणगुणत राहा आणि फक्त स्वयंपाकातच लक्ष द्या आणि स्वयंपाक करा. बघा तुमच्या अन्नाला कशी चव येते आणि ते अन्न तुम्हाला पुरणार सुद्धा नाही. म्हणजे एवढं अन्नाला चव येत असते. आणि बघा काय-काय होतं, आपण अन्न करतो. आपल्या घरामध्ये थोडेच लोकं आहेत, म्हणजे आहेत आपले 7-8 लोकं आहेत. आपण त्यांच्यापुरतं अन्न करतो. पण काय होतं, की
अन्न पुरत नाही. म्हणजे ह्याच्या मागचं आपण आधीचे लोकं म्हणतात बघा, अन्नाला बरकती नाही. म्हणजे थोडं स्वयंपाक करून जास्त लोकं जेवणे म्हणजे हे अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आहे आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे असं मानलं जातं. आपण जास्त अन्न करतो आणि थोडे सुद्धा लोकं त्याचं पुरत नाही. थोड्याशा लोकांना सुद्धा तो अन्न पुरत नाही. याच्या मागचे पण काही कारणे आहेत. त्याच्या मागचे कारणं आहेत, की आपल्या घरातली अन्नपूर्णा देवी हे असंतुष्ट आहे. आपल्यावरती प्रसन्न नाही. का प्रसन्न नाही? म्हणजे आपल्या छोट्या-छोट्या चुकामुळे. अन्नपूर्णा देवी आपण जर किचनमध्ये रोज जेवण करून जर लगेच आपण किचन साफ नाही केले, तरीही अन्नपूर्णा देवी रुष्ट होते. आणि सकाळी उठून लगेच आपण न अंघोळ करता किचनमध्ये आपण वर्षानुवर्ष जाऊन स्वयंपाक करत आहोत, तरीही अन्नपूर्णा देवी रुष्ट होते. ह्या सगळ्या छोट्या-छोट्या चुका असतात. मग अन्नपूर्णा देवी रुष्ट होते. मग आपण थोडे लोकं असून जरी जास्त स्वयंपाक केला, तरी ते पुरत नाही. ह्याच्यामागे हे शास्त्रीय कारणं आहेत आणि हे खरं आहे. तुम्ही पहा जर ह्या चुका करत असाल, सकाळी लक्ष्मी ही घरची महिला हे लक्ष्मी स्वरूप असते. लक्ष्मीचं काय महत्त्व आहे, सकाळी लवकर उठणं, झाडून काढणं, अंगण साफ करणं, अंघोळ करणं आणि सगळं आपण किचन वगैरे कपडा मारूनच मग स्वयंपाकाला लागणं. किचनची आपली जी गॅस शेगडी आहे, आधी कसं चुली होत्या. अगोदरच्या बायका कसं उठल्या-उठल्या चुलीला सारवण करायचे, मग झाडून काढायचं, सारून घेऊनच मग चूल पेटवायचे. पण आता तसं नाहीये. आता आपलं गॅस आहे, तर मग आपण सारून तर घेत नाही, पण कपडा पुसून घ्यायचं. जरी रात्री स्वच्छ केला असेल, तरी सकाळी उठून कपडा मारायचा किचनवरती आणि किचनची पूजा करून घ्यायची. हळदी, कुंकू, अक्षदा, थोडीशी साखर, नैवेद्य आणि एक धूप-दीप ओवाळून मग तुम्ही स्वयंपाकाला सुरुवात करा आणि देवी माता लक्ष्मीचं मंत्र किंवा अन्नपूर्णा देवीचे मंत्र किंवा ज्या तुम्ही देवाला मानता, त्या गुरूंचं मंत्र तुम्ही स्मरण करत राहा स्वयंपाक करेपर्यंत. बघा तुमच्या अन्नाला चव किती येते आणि तुमचं अन्न कितीही लोकं येऊन जेवून जाऊ द्या, कधीही अन्न तुमचं कमी पडत नाही. तर तुम्ही हे करून पहा. बघा तुमच्या जीवनात किती फरक वाटतो. जर माहिती आवडली असेल तर लाईक तर जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात, पण आपल्याला आपल्या जीवनामध्ये ह्यांचं खूप पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला दिसायला भेटतं. त्याचप्रकारे आपल्या घरामध्ये जे काही आपण अन्न शिजवतो, शिजवल्याच्या नंतर आधी कसं गावाकडे अगोदरच्या लोकांमध्ये गावाकडे गायी वगैरे असायच्या, कुत्रे असायचे. मग जेवण करताना थोडंसं तरी गाईला किंवा कुत्र्याला देत असत. पण आता असं होत नाही. म्हणून आपण जो अन्न शिजतं, ते थोडंसं अन्न गायीसाठी म्हणून काढून ठेवायचे. जर तुमच्या दारासमोर रोज गाई येत असेल, तर ते अन्न तुम्ही गाईला देऊ शकता. जर गाई येत नसेल, तर ते अन्न तुम्ही असं जमा करा. एकदाच कुठं गोठ्यामध्ये तुम्ही देऊ शकता. हे करून पहा. तुम्हाला किती फरक जाणवतं आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा. धन्यवाद. ही माहिती शेअर करायची होती. माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.